मार्दवम. विनाकारण दुःख देणाऱ्या आणि वैर करणाऱ्या विषयीही अंतःकरणात कठोरतेचा भाव न होणं हे ओढलं जात आहे. विनाकारण दुःख देणाऱ्या आणि वैर करणाऱ्या विषयीही अंतःकरणात कठोरतेचा भाव न होणे तसेच स्वाभाविक कोमलतेचे राहणे म्हणजे मार्दव आहे. मार्दवी असतात काही लोक, अतिशय हळुवार अंतःकरण असतं त्यांचं. आता कोमल असतात आणि आपल्याला कसं एखाद्याने जर आपल्याशी कठोर वचन बोलला, कोणी आपल्याविषयी वाईट बोलला तर आपल्याला त्याचा राग येतो पटकन. परंतु हे जे साधक असतात की ते त्याला कधीही कठोर बोलत नाही. एखाद्या वेळेस त्याचं हित होण्यासाठी म्हणून थोडंसं कठोर बोलतीलही, परंतु नंतर त्यांना वाटतं की मी का बरं असं त्याच्याशी कठोर बोललो, मी प्रेमाने किंवा अन्य कोणत्या उपायाने त्याला समजावून सांगू शकलो असतो. अशा प्रकारचा भाव त्याच्या मनात उत्पन्न होतो आणि ती मार्दवता आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे जरी साधकांच्या भावामध्ये वाणीमध्ये कोमलता राहत असते तरी त्यांची भिन्न भिन्न प्रकृती असल्याने सर्वांच्या वाणीत एकसारखी कोमलता नसते. परंतु साधकांच्या हृदयामध्ये मात्र सर्वांविषयी कोमल भाव मात्र राहतो. त्याचप्रमाणे कर्मयोगी, ज्ञानयोगी, भक्तियोगी इत्यादी कसे त्यांचे आचरण सर्वांशी भिन्न भिन्न असते, त्याप्रमाणे असते. त्यांच्या आचरणात एकसारखी कोमलता दिसून येत नाही, परंतु अंतःकरणामध्ये मात्र एकंदर कोमल भाव त्यांच्या असतो. ही आहे कोमलता, मार्दवता. मृदू सबाह्य अंतरी, मृदू सबाह्य असं सज्जनांचं चित्त असतं. मृदू सबाह्य नवनीत ऐसे सज्जनांचे चित्त. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की लोणी नवनीत म्हणजे काय, लोणी कसं आतून बाहेरून मृदू असतं, मऊ मऊ असतं, तसं म्हणे सज्जनांचं चित्त असतं. आणि त्यांना दया त्यांची कशी असते तर त्या दयेवर आपण बघितलं की दया करणे दासासी जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी तेही दासा आणि दासीशी. म्हणजे जशी आपण आपल्या पुत्रांवर माया करतो, जसं आपण आपल्या मुलीवर प्रेम करतो, तसं प्रेम घरातल्या नोकरांवर पण जे करतात त्याला दया म्हणतात. तसे हे संत होते, त्यांच्याकडे दया हा गुण होता, अलोलुप्त्वम हा गुण होता आणि मार्दवम हा गुण आपण पाहिला. त्याच्या पुढचं आहे री हा शब्द आपल्याला नवीन कळतोय. री म्हणजे लज्जा. तर लज्जा म्हणजे आपल्याला बायकांना एखाद्या वेळेस लाज वाटते किंवा काय असं त्याचा अर्थ नाही आहे लज्जा. तर याचा अर्थ काय बघा, री शास्त्र आणि लोकमर्यादेविरुद्ध काम करण्यास जो संकोच होतो त्याचं नाव लज्जा. की एखादं शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे न करता वेगळं करणं, म्हणजे आता चोरी करू नये, चोरी करताना लाज वाटली पाहिजे, ती हे री आहे. खोटं बोलू नये, खोटं बोलताना लाज वाटली पाहिजे, त्याला इथे री म्हटलेलं आहे. की साधकाला साधनेविरुद्ध क्रिया करण्यात लाज वाटली पाहिजे. ती लाज केवळ लोकांच्या पाहण्यानेच येत नाही, तर त्याच्या मनात आपोआप असा विचार येतो की अरे मी हे काय करतोय, मी तर परमात्म्याशी सम्मुख झालेला आहे, मी तर परमात्म्याचा आहे, परमात्मा माझ्याच स्वतःमध्ये आहे आणि मी असं वाईट काम कसं काय करू शकतो. म्हणजे फक्त लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून वाईट काम करणं सोडायचं, तर हे काही बरोबर नाही. तर त्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, त्याला री असं म्हणतात. आणि मग मी सेवक आहे, मी जिज्ञासू आहे, मी साधक आहे, अशी अहंता जर त्यांनी स्वतःची करून घेतली, मी कोण आहे हे एकदा त्यांनी ठरवलं की मग त्याच्या हातून वाईट काम काहीच होणार नाही. आणि त्याच्या हातून मी भगवत भक्त आहे असं जेव्हा त्याची अहंता होईल, मी कोण आहे तर मी भगवत भक्त आहे, मग ते वाईट काम करण्यासाठी तो धजणारच नाही. त्यामुळे साधन विरोधी कर्मापासून आपोआपच तो दूर होतो. म्हणजे हे झालं रीचा अर्थ आहे लज्जा. पण कशी लज्जा, शास्त्र आणि लोकमर्यादेविरुद्ध काम करण्यामध्ये जो संकोच वाटतो त्याला री असं म्हटलेलं आहे. आता अचापलम, कोणतेही कार्य करण्यात चपळता अथवा उतावळेपणा नसणे.
चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम म्हटलं होतं ना अर्जुनानी की माझं मन चंचल आहे. तर ती चंचलता नको, तर अचापल्य म्हणजे स्थिर भाव असला पाहिजे. चपळतेने काय होतं, चपळता म्हणजे कामातली चपळता वेगळी आणि चंचलपणा हा मनाचा गुण आहे. मनाचा, मन हे चंचल असतं. मग चंचल मनामुळे काय होतं, शरीरही तसंच चंचल बनतं आणि हे करू का ते करू, ते करू का ते करू, आणि मग एकही काम धड होत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं अचापलम हा गुण पाहिजे. आणि अचपलता असली की मग त्यामुळे सर्व काम योग्य रीतीने होते. आपले कर्तव्य कर्म करायचं आहे ही इच्छा एकदा ठेवली मनामध्ये की मग चित्त विक्षिप्त आणि चंचल जास्त ते मग शांत होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अचापलम हा गुण झाला. आता त्याच्या पुढचा श्लोक आहे तिसरा. म्हणजे ह्या 3 श्लोकांमध्ये 26 गुण दैवी संपत्तीचे सांगितलेले आहेत. आता तिसरा आहे तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. हे भरतवंशी अर्जुना, तेज म्हणजे प्रभाव. आता तेज म्हणजे आपण म्हणतो की एखाद्याच्या चेहऱ्यावर तेज आहे वगैरे वगैरे, तर तसं नाही. तेजचा अर्थ काय बघा, महापुरुषाचा संग मिळाल्यास त्याच्या प्रभावाने प्रभावित होऊन साधारण मनुष्यसुद्धा दुर्गुण दुराचाराचा त्याग करून सद्गुण सदाचारात लागतो. हे महापुरुषाचं तेज म्हटलेलं आहे. म्हणजे एखादा सत्पुरुष असेल आणि आपण नाही का, आपल्या घरी जर कोणी मोठं माणूस आलं तर त्याला दबून वागतो, घाबरून वागतो. किंवा लहान मुलं जर दंगा करत असतील शाळेमध्ये वर्गामध्ये मुलं दंगा करतात, मस्ती करतात आणि आज हेडमास्टर येणार आहेत बरं का असं म्हटलं म्हणजे तिथे हेडमास्टर त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात, पण इकडे मुलं एकदम चिडीचूप शांत असतात. म्हणजे हे कशाचा प्रभाव आहे, हा त्यांच्या स्वभावाचा, त्यांचा तो जे काय अधिकाराच्या पदावर ते बसलेले आहेत त्या पदाचा तो प्रभाव आहे. म्हणजे ते त्यांचं तेज आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय की तेज क्रोधी. आता एखादा रागीट माणूस असेल, त्या रागीट माणसाला पण घाबरून काही जण वागतात की नको बाबा आपण रागीट आहे बरं का, म्हणूनही काही जण चूप बसतात, पण त्यांना भीती वाटते त्याची. पण हे काय म्हणे, हे क्रोधरूपी दोषाचे तेज आहे. हे काही खरं नाही आहे. पण आध्यात्मिक तेज म्हणजे काय की एखादा महापुरुष आहे आणि त्याच्या प्रभावाने प्रभावित होऊन साधारण मनुष्यसुद्धा दुर्गुणांचा त्याग करतो. की ते महाराज आलेले आहेत, त्यांच्यासमोर असं वागून चालणार नाही, आपल्याला चांगलंच वागलं पाहिजे. मग ते काय आहे, ते त्यांच्या प्रभाव आहे त्यांचा, म्हणजे ते त्यांच्या प्रभावाचं तेज आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे साधकाला दैवी संपत्तीचे गुण प्रगट झाल्याने त्याला पाहून दुसऱ्या लोकांच्या अंतःकरणात स्वाभाविकच सौम्य भाव येतात आणि त्या साधकासमोर दुसरे लोक दुराचार करणार नाहीत, लज्जित होतात, कचरतात वाईट काम करायला आणि सदाचार करायला लागतात. हे त्या दैवी संपत्ती प्राप्त झालेल्यांचे तेज आहे, प्रभाव आहे. त्याला आध्यात्मिक तेज असं म्हणतात. दुसरी आहे क्षमा. क्षमा आता आपल्याला माहिती आहे, क्षमा विनाकारण अपराध करणाऱ्याला दंड देण्याचे सामर्थ्य असूनही, म्हणजे आपण एखाद्याला क्षमा करतो ती वेगळी, पण विनाकारण एखाद्याने आपला अपराध केला आहे आणि आपण त्याला क्षमा केली तर हे साधं झालं. पण काही कारण नसताना माझा अपराध केलेला आहे त्यांनी आणि माझ्यामध्ये दंड देण्याचं सामर्थ्य पण आहे त्याला, पण तरीसुद्धा त्याच्या अपराधाला सहन करणं आणि त्याला माफ करणं म्हणजे क्षमा आहे. आणि ही क्षमा मोह, ममता, भय, स्वार्थ यांच्या अनुषंगानेही केली जाते. म्हणजे आपण आपल्या मुलाला समजा एखादा अपराध केला मुलाने, तर त्याच्या प्रेमापोटी आपण त्याला क्षमा करतो. पण एखादा परका असेल, त्यांनी आपला अपराध केला, तर आपल्या मनामध्ये येतं की त्याला शिक्षाही झालीच पाहिजे, त्याला दंड हा दिलाच पाहिजे. पण आपल्या मुलाला मात्र आपण क्षमा करतो. तसं नाही. तर हे जे संत असतात, हे जे योगी असतात, हे जे दैवी संपत्ती धारक असतात, हे काय करतात की कोणी अनुचितही बोललं, कोणी त्यांचा अपराधही केला तरीसुद्धा ते त्यांना क्षमा करतात. आपले अनिष्ट करणाऱ्यास येथे आणि परलोकातही कोणता दंड मिळू नये असा त्यांचा भाव असतो.
म्हणजे त्यांच्या मनामध्ये त्या माणसाचं काही वाईट व्हावं असं सुद्धा येत नाही. म्हणजे केवढं विशाल मन आहे त्यांचं. एकनाथ महाराज असेच होते ना. किती लोकांनी त्यांना त्रास दिला तरीसुद्धा त्यांचं अहित करावं असं त्यांच्या मनात चुकूनही आलेलं नाही आहे. आणि अशा प्रकारे हे क्षमेबद्दल झालं. म्हणजे मनुष्याने आपल्यामध्ये क्षमाभाव यावा यासाठी कोणता उपाय केला पाहिजे सांगितलं आहे त्यांनी, की जर मनुष्याने आपल्यासाठी कोणाकडूनही कोणत्याही प्रकारच्या सुखाची आशा ठेवली नाही, की मला त्याच्याकडून हे मिळावं, मला ह्याच्याकडून हे मिळावं, हे मिळालं तर मला सुख मिळेल, अशी जर काही अपेक्षा ठेवली नाही तर मग तो माणूस त्याला क्षमा करू शकतो. तो काहीच नाही. काय वाचलं आपण? हां, जर मनुष्याने आपल्यासाठी कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची सुखाची आशा ठेवली नाही आणि आपला अपकार करण्याचे वाईट चिंतले नाही तर त्यात क्षमाभाव प्रगट होतो. क्षमा हा गुण आपल्यामध्ये केव्हा येतो? तर दुसऱ्याकडून आपण कशाचीही जर अपेक्षा केली नाही, की हा माझं काय वाईट करणार आहे, मी काय वाईट केलेलं आहे त्यामुळे हा माझं वाईट करेल, त्यामुळे सतत त्याला क्षमा की तुझे दोष तुझ्याजवळ, मी काही ते घेतलेले नाही आहेत. ती गोष्ट सांगतात नाही की एक संन्यासी होता वाटतं. त्या संन्यासाला एकाने खूप शिव्या दिल्या. तो आपला शांतच, काहीच बोलत नाही. मग शेवटी माणूस दमला शिव्याशी देऊन आणि म्हणतो, अहो तुम्ही कसं काहीच बोलत नाही? तर ते म्हणतात की मी त्या घेतल्याच नाही, मला तुझ्या त्या शिव्या लागल्याच नाही, तर मला काय, मी क्षमाच केलेली आहे तुला कायमच. असा क्षमा हा गुण आहे. त्याच्यानंतरचा आहे धृती. म्हणजे जी गोष्ट माझी नाही आहे ती मी घेणारच नाही असं. त्याने जरी त्याला दिलेल्या असल्या तरी त्याचा स्वीकार यांनी केलाच नाही. त्याच्या पुढचं आहे धृती. कोणत्याही अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थितीत विचलित न होता आपल्या स्थितीत कायम राहण्याच्या शक्तीचे नाव धृती आहे. धृती म्हणजे धैर्य. आता हा शब्दही आपल्याला 18व्या अध्यायात येणार आहे. 3 प्रकारची बुद्धी, सात्विक, राजस, तामस. तशीच 3 प्रकारची धृती, सात्विक, राजस, तामस. हे सगळं आपल्याला 18व्या अध्यायात येईल. तर ते धृती म्हणजे काय? धैर्य. त्या स्थितीमध्ये टिकून राहण्याचं धैर्य, त्याला धृती असं म्हणतात. आणि वृत्ती जर आपली सात्विक असली तर धैर्य टिकून राहतं. आणि राजसी, तामसी अशी वृत्ती असेल तर धैर्य मात्र टिकून राहत नाही. मग त्याचं धैर्य कमी होऊन जातं. जसं म्हणे आपण यात्रेला जातो, कठीण यात्रेला लोक जातात, एवढ्या पायऱ्या चढतात, मग कितीतरी चढण असते, डोंगर चढायचा असतो, कुठे थंडी असते खूप, कुठे ऊन असतो खूप. आणि हे सगळं जे सोहन करतो ना, त्याच्याकडे सात्विक धृती असते. कारण त्याचं लक्ष त्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीकडे नसतं. तर त्याचं लक्ष, त्याचा उद्देश काय असतो की मला फक्त यात्रा करायची आहे आणि माझ्या आराध्य दैवतापर्यंत मला जायचं आहे. मग किती कठीणता आली, किती मध्ये अडथळे आले, तरी सुद्धा मी त्या ठिकाणी जाणार. त्यामुळे त्याला इतर सुखदुःख काही दिसत नाहीत आणि त्याचं धैर्य टिकून राहतं. त्याला धृती असं म्हटलेलं आहे. त्याच्या पुढचं आहे शौचम. शौचम म्हणजे बाह्यशुद्धी आणि अंतर्शुद्धी. बाह्यशुद्धी आणि अंतःशुद्धी, आणि या दोन्हीला शौच असं म्हटलेलं आहे. आणि परमात्मा प्राप्तीचा उद्देश ज्यांचा असतो, जे साधक असे असतात, बाह्यशुद्धीकडे ते लक्ष देतातच, पण बाह्यशुद्धी ठेवल्याने अंतःकरणाची शुद्धी आपोआप होते. म्हणजे शरीरही बाहेरून शुद्ध पाहिजे आपलं, आणि ते झालं की आतमध्ये मनही शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध झाल्यास बाह्य अशुद्धी त्याला पटत नाही. या विषयावर पातंजली महाराजांनी बरंच काय काय सांगितलेलं आहे की शौच महत्त्वाचं आहे. शौच शरीराला शुद्ध ठेवल्याने, म्हणजे आपण शरीराला जेव्हा शुद्ध ठेवतो तेव्हा आपल्याला त्याच्या आतले दोष पण दिसायला लागतात. की आतमध्ये आपण स्वच्छता करतोय पण तेवढ्यापुरती करतो, परत दुसऱ्या दिवशी तसंच सगळं नाक, डोळे सगळ्यातून आपलं काय काय घाणं येतच असतं आणि ते आपण स्वच्छ करतच असतो. मग ती तशी बाह्य शुद्धता केल्यानंतर त्या साधकाला शरीरातले दोष पण दिसायला लागतात.
की हे शरीर आतून कसं आहे, कसं मलिन आहे आणि ह्याच्यावर किती आपण आसक्त व्हायचं, किती त्याच्यावर प्रेम करायचं, हे त्याला आणि असा विचार करता करता मग तो अंतःशुद्धीकडे जातो आणि मग त्याची अंतःकरणाची पण शुद्धी होते असं त्यांनी सांगितलेले आहे. आणि शुद्धी ही 4 प्रकारची त्यांनी सांगितली आहे. शारीरिक शुद्धी, वाचिक शुद्धी, कौटुंबिक शुद्धी आणि आर्थिक शुद्धी. शारीरिक शुद्धी म्हणजे काय, तर प्रमाद, आळस, आरामी वृत्ती, ह्या सगळ्या गोष्टींना शारीरिक शुद्धी असं म्हटलेलं आहे.